नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी यश यांचं नातं फुलतंय. यशने लग्नाची मागणी घातली आहे, कावेरीने होकार दिलाय आणि कावेरीला यशने एवढंही सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही लग्न आपलंच होणार आहे. तेव्हा मात्र कावेरीला खूप छान वाटतं. परंतु गोष्टी अशा पद्धतीने घडत आहेत की इकडे जेव्हा यश आणि कावेरी उदयकडे आलेले असतात, उदयला समजवण्यासाठी आलेले असतात, कारण माने सांगितलेलं असतं की उत्तर पूजा जी आहे ती उदयने करावी अशी माझी इच्छा आहे, असं माने सांगितलेलं आहे. म्हणून ते आलेले असतात. पण उदय मात्र ऐकत नाही आणि रागाने ती बाटली फेकून मारतो आणि ती बाटली कावेरीच्या डोक्यात पडते आणि कावेरीला मार लागतो. तेव्हा मात्र इकडे कावेरीला लागलेलं असतं. यश तिला सावरतो आणि यामिनीचं काम काय आहे तर यामिनीला उदय आणि चिकूची DNA टेस्ट करायची आहे. का तर त्या अमृताने तिच्या डोक्यात खूळ सोडलेला आहे की चिकू हा उदयचा मुलगा नाहीये आणि म्हणून त्याची DNA टेस्ट करायचं यामीने ठरवलेलं असतं. आणि मग चिकू रूममध्ये एकटा आहे हे पाहून यामी तिथे जाते आणि त्याच्या तोंडातून सलायवा घेते, का तर तिला DNA टेस्ट करायची आहे. इकडे कावेरी आतल्या रूममध्ये आलेली असते तर ते नेमकं त्याच वेळी अमृता तिथे येते आणि कावेरीला धक्का देते. कावेरीच्या डोक्याला मार लागलेला असतो. कावेरी बेशुद्ध होते आणि एका बॉक्समध्ये कावेरीला ती पॅक करते आणि म्हणते की आता बाप्पा बरोबर तुझं पण इथे विसर्जन होणार आहे. तेव्हा मात्र इकडे यश कावेरीला शोधत आहे. तो म्हणतो की त्यांचा फोन तर इथेच आहे, विसर्जनाला पण आल्या नाहीत, मग कुठे गेल्या? हा प्रश्न मात्र यशला पडलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कावेरीला यश कसं वाचवणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे कावेरी आणि यश बोलत असतात. कावेरी बाहेर आलेली असते. ते दादा कुठे गेले, ज्यांना पेपर कावेरी तो दाखवणार असते त्या दादांना ती शोधत असते. तेव्हा मात्र यश तिथे येतो आणि यश म्हणतो कावेरी चला माझं खूप महत्त्वाचं काम आहे. तेव्हा कावेरी म्हणते की नाही, मला एकतर तो पेपर सापडत नाहीये, माझं खूप महत्त्वाचं काम चालू आहे, तुम्ही जा, असं सांगितलं जात असतं. पण यश मात्र ऐकायला तयार नसतो. यश हट्टाला पेटलेला असतो. यश म्हणत असतो की चला ना कावेरी. शेवटी कावेरीला तो म्हणतो की मी आता तुम्हाला घेऊनच जाणार आहे, कारण माझ्या कामापेक्षा कोणतंही काम महत्त्वाचं नाही, असं यश कावेरीला सांगत आहे. कावेरी म्हणत असते काय चाललंय यश? यशने आता कावेरीचे डोळे बंद केलेले असतात आणि तिला सांगतो की थांबा, आता अजिबात हलायचं नाही, मी सांगितलंय ना, असं म्हणत यशने कावेरीला थांबवून ठेवलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी खिशातला तो रुमाल काढतो आणि कावेरीच्या डोळ्यांना बांधतो आणि कावेरीला म्हणतो की चला पटकन, असं म्हणत कावेरीला तो खेचतच घेऊन चाललेला असतो. कारण कधी एकदा कावेरीला घेऊन जातोय असं त्याच्या डोक्यात चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी पण यशला म्हणत असते काय चाललंय यश, काय आहे नक्की तुमच्या डोक्यात, काय करताय तुम्ही हे, असं कावेरी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात नेमकं त्याच वेळेस यामी जी आहे ती विचार करत असते. आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र कावेरी विचार करत असते. इकडे यामी म्हणत असते की मा माझ्यावर ओरडली, रागवली, पण आजपर्यंत माने कधीच माझ्यावर हात नाही उचलला, परंतु आज माझ्यावर माने हात उचललेला आहे आणि माने माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे, माने माझ्यावरती हात उचललेला आहे, ही गोष्ट काही तिला सहन होत नसते. त्याचबरोबर यामी म्हणत असते की नाही, मला असं का वाटतंय की यामागं काय आहे. तेवढ्यातच अमृता तिथे येते. अमृता म्हणत असते की यामी ताई, मला ना खरंच कळलं नाही आहे, म्हणजे आज जे घडत होतं ते काय होतं, अशा पद्धतीने का गोष्टी घडत होत्या, असं म्हणत अमृता तिला भडकवायला चाललेली असते. ती म्हणते मला तर असा डाऊट येतोय की नक्की चिकू जो आहे तो उदयदाजींचा मुलगा आहे ना, उदयजीजूंचा, असं ती बोलत असते. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे यामी म्हणते हो ग, माझ्या लक्षातच नाही आली ही गोष्ट, तर असं यामी बोलत असते. आणि त्याच वेळी इकडे पाहत असतो तेव्हा कावेरीच्या बाबतीतही बोलणं सुरू असतं. कारण बघ ना, काहीही असलं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडतील असं नव्हतं वाटलं, असं बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळी इकडे जेव्हा हे सगळं चालू आहे यामीच्या डोक्यात खूळ सोडलेलं असतं
यामीला मुद्दाम भडकवण्यासाठी हे सगळं केलं गेलेलं असतं आणि त्याच वेळी यामी मात्र वेड्यासारखी वागतच असते. आणि त्याच वेळी इकडे यामी म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का, DNA टेस्ट केली पाहिजे. एकदा का DNA टेस्ट केली तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, असं बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा अमृता म्हणते की तसं नाही गं, पण तेव्हा यामी म्हणते की नाही, आता DNA टेस्ट होणारच आहे. आणि यामीच्या मनात हे सगळं भरलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता आनंद झालेला असतो तो म्हणजे अमृताच्या डोक्यात हे सगळं खूळ चालू आहे. अमृताला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीने झाल्या पाहिजेत, असं बोलणं चालू असतं. अमृता म्हणत असते की चला, म्हणजे मी जे ठरवलेलं होतं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता मात्र अमृताला खूप आनंद झालेला असतो. अमृता म्हणत असते तसं नाही आहे अमिताई, पण जे काय घडतंय ते तर. तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण पाहत असतात आणि मग मात्र यश इकडे कावेरीला घेऊन आलेलं असतो. यशला यातलं काहीच माहिती नसतं. यश आणि कावेरी दोघंही आलेले असतात. मस्त एन्जॉयमेंट त्यांची चालू असते. त्यांना दोघांनाही माहीत नाही आहे की काय होणार आहे, कशा गोष्टी होणार आहेत. आणि इकडे दोघंही छान तयार झालेले असतात आणि यश कावेरीला घेऊन आलेला आहे आणि कावेरीला म्हणतो की खास व्यक्तीसाठी खास असं डिनर आहे, कॅन्डल लाईट डिनर, हे सरप्राईज प्लॅन केलेलं आहे, असं तो सांगू लागतो. आणि तेव्हा मात्र इकडे यश म्हणत असतो कावेरीला कसं वाटलं सरप्राईज. कावेरी म्हणते की खरंच खूप छान आहे हे सरप्राईज, मला खूप आवडलं, असं कावेरी सांगत असते. त्याचवेळी यश म्हणत असतो आवडलं ना मग, आता मात्र खुश ना, असं यश तिच्याशी बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की कावेरीला ह्या सगळ्या गोष्टी खूप छान वाटत असतात. यशने खूप सुंदर पद्धतीने हे सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि तो कावेरीला तिथे तो सरप्राईज देण्यासाठीच घेऊन आलेला होता. आणि कावेरी मात्र यशकडे पाहत असते. यश म्हणत असतो की खरंच आज मी ना खूप खुश आहे, म्हणजे मला ना स्वप्नातही वाटलं नव्हतं ती गोष्ट आज घडलेली आहे. कारण कावेरी तुम्ही स्वतःहून सांगितलं आणि स्वतःहून हे मान्यही केलेलं आहे, हे मात्र इकडे खूपच छान वाटत असतं. आणि त्याचबरोबर आता तो म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, ज्या गोष्टी मनात असतात ना त्या आपल्याला समोरही दिसतात, आकाशातही दिसतात. त्याचबरोबर तो कावेरीच्या जवळ आलेला असतो आणि तो म्हणत असतो की खरंच माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, तुम्ही मला खूप आवडता, हे बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळी यश कावेरीला विचारतो. कावेरीही खुश झालेली असते. कावेरीला तो म्हणतो की तुम्ही खूप छान दिसताय. कावेरी खुश असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र यश म्हणत असतो की हे कॅन्डल लाईट डिनर आहे ना, खास मी तुमच्यासाठीच प्लॅन केलेलं आहे, असं यशने सांगितलेलं असतं. कावेरी पाहत असते. यश कावेरीला एक सुंदर असा फुलांचा बुके देतो आणि त्याच्या प्रेमाची कबुली देतो. तेव्हा मात्र कावेरी ती फुलं हातात घेते आणि यशकडे पाहत असते. त्याच वेळी जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे यश म्हणत असतो की कावेरी आणखी काही गोष्टी सांगायच्यात, असं म्हणत यश हा गुडघ्यांवरती बसून कावेरीला प्रपोज करतो आणि म्हणतो की विल यू मॅरी मी. खरं तर कावेरी खुश झालेली असते, परंतु काही गोष्टी क्लिअर होणं गरजेचं असतं. त्या म्हणजेच की प्रपोज तर केलेला आहे, सगळं मान्य आहे, परंतु ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या मात्र वेगळ्या पद्धतीने झालेल्या असतात. तेव्हा कावेरी म्हणत असते तुमचं तर लग्न ठरलंय ना अमृतासोबत, मग. तेव्हा यश म्हणत असतो लग्न तर आपलंच होणार आहे, कारण तुझ्यासाठी मी अख्ख्या जगाबरोबर लढायला तयार आहे, असं इकडे यश कावेरीला सांगत आहे. कावेरीकडे पाहत आहे, खुश झालेले. कावेरी सुद्धा तेवढीच खुश आहे, तिलाही खूप छान वाटत आहे. आणि त्याचबरोबर इकडे कावेरीचा हात हातात घेऊन यश कावेरीला म्हणतो की चल आणखी काही सरप्राईजेस आहेत. म्हणजे यशने कावेरीसाठी खूप सारे सरप्राईजेस प्लॅन केलेले असतात आणि ते सरप्राईज तो कावेरीला देत असतो. त्याचबरोबर कावेरीला पुढे असलेला सुंदर असा धबधबा तो दाखवतो आणि तिला म्हणत असतो बघितलं ना, जे मनात असतं ते समोर दिसतं. आणि मग कावेरी त्या धबधब्याकडे पाहत असते. यश तिला लग्नाची मागणी घालत आहे आणि कावेरीने सुद्धा होकार दिलाय, कारण कावेरीला माहिती आहे, परंतु अट एकच होती, ती म्हणजे
अमृताला तर आता यशने सांगितले, अमृताला म्हणण्यापेक्षा मासाठी यश अमृताबरोबर लग्न करायला तर तयार झालेला आहे. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या पद्धतीने घडत आहेत, तेव्हा मात्र खूप मोठा गोंधळ झालेला आहे. तेव्हा मात्र इकडे कावेरी सुद्धा खुश आहे. आता कावेरीलाही खूप छान वाटत आहे. फायनली या गोष्टी घडत आहेत, त्या म्हणजे खूपच जबरदस्त अशा पद्धतीने. कावेरीलाही तिचं प्रेम मिळालेलं आहे. खरं तर त्यांच्या उदयदादाचीच इच्छा होती की यशचं लग्न कावेरीसोबत झालं पाहिजे. परंतु आता उदय ज्या मनस्थितीमध्ये आहे आणि त्याला भडकवण्याचं काम करणारी अमृता आहे, त्यामुळं उदय वेगळाच वागत आहे. परंतु इकडे मात्र आता कावेरी ज्या पद्धतीने यशला होकार देते ती मात्र खूप छान आहे. दोघंही खूप सुंदर असा डान्स करत असतात. तिथे खूप छान असं गाणं असतं, रोमॅन्टिक असा सगळा माहोल झालेला असतो आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा यश कावेरीकडे पाहतो. कावेरीसाठी यश तर किती पागल झालाय ते आपल्याला माहितीच आहे. म्हणजे अगदी दिलदिवाना झाल्यासारखा आहे तो. कावेरीसाठी तो काहीही करायला तयार आहे. त्याचबरोबर इकडे जेव्हा कावेरी यशकडे पाहते, तिला पण खूप आनंद झालेला असतो. तिच्या आयुष्याचा जोडीदार कसा असावा, तिच्या ज्या काही ठरलेल्या तिच्या अपेक्षा होत्या, त्या सगळ्या अपेक्षांमध्ये यश मात्र तिथे पास होत असतो. तिला जसा हवा आहे तसा यश असतो. त्यामुळं मात्र कावेरी खुश होत असते. आणि मग कावेरी यशचा हात हातात घेते. दोघंही एकमेकांकडे पाहत राहतात. दोघांनाही तेवढाच आनंद झालेला आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे. आणि त्याचबरोबर या सुंदर अशा माहोलमध्ये कावेरीने सुद्धा यशला तिच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे. तेव्हा यशने कावेरीचा हात हातात पकडलेला आहे आणि तो तिला आकाशात बघायला सांगतो. तेव्हा आकाशात आय लव्ह यू असे तिथे तिथे दिसतं. तेव्हा कावेरी आणि यश दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि यश म्हणतो, जे मनात आहे ते आकाशात सुद्धा दिसू शकतं. ही गोष्ट यशने तिथे सांगितलेली असते. आणि मग कावेरी यशच्या मिठीत आलेली असते. यशने आता ठरवलेलं आहे कावेरी त्याची आहे आणि कावेरी फक्त त्याचीच असणार आहे. तिला त्याच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असं यशचं चाललेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं, दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरी विचार करत असते. कावेरी म्हणत असते, ते तर मी सगळं इथेच ठेवलेलं होतं, मग तो कागद इथून का गायब झाला, का कुणी तो पळवलेला आहे, असं म्हणत तो विचार करत ती उभी असते. आणि त्याचवेळी यमुना आता कावेरीच्या रूममध्ये आलेली असते. कावेरी आरशाकडे पाहत असते. यमुना येते. कावेरी शोधाशोध करत आहे. कपाटात तिथे पाहत आहे, तिथे कुठे ठेवले का, या गोष्टींचा विचार कावेरी करत आहे. परंतु इकडे यमुना जेव्हा आता आलेली असते, तेव्हा मात्र कावेरी म्हणते की यमुना तर इथं का आलेल्या आहेत. परंतु कावेरीसाठी एक सुंदर अशी चिट लिहून ठेवलेली असते. यशने ती कावेरी पाहत असते. यमुना येते. यमुनाला तिचं काम करायचं असतं, ते म्हणजे सलाइवा घ्यायचा असतो. DNA टेस्टसाठी सॅम्पल घ्यायचे असतात, म्हणून ती आलेली असते. कावेरी तिला अडवते. तेव्हा ती म्हणते, काही नाही, थांब, मा बोलवते. कावेरी म्हणते, यमुना ताई आत्ता इथे आल्या होत्या, काही नाही म्हणाल्या आणि त्या निघून गेल्या, काय कारण असेल यामागं, हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे मा बोलवत असतात आणि मा म्हणत असतात, झाली का तयारी सगळी आणि काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं, असं म्हणत मा सगळ्यांना बोलत आहेत, सगळ्यांशी बोलत आहेत. नक्की कोणाचं काय चाललंय या गोष्टींकडे लक्ष देत आहेत. कावेरी सुद्धा सुंदर अशी तयार झालेली आहे आणि आलेली असते. त्यासोबतच इकडे सगळी तयारी आहे. विद्याला बोलवलं जातं, विद्याला विचारलं जातं. तेव्हा विद्या सुद्धा सांगत असते की हो मा, सगळी तयारी झालेली आहे. आणि त्याचबरोबर यश सुद्धा तयार होऊन आलेला असतो आणि यशने सुद्धा सुंदर असा कुर्ता घातलेला असतो. आणि त्याचबरोबर यशने दाखवलेला असतं तो म्हणजे त्याच्या कुर्त्याच्या खिशावर असलेला जरदारीचा मोर, जो आपण पैठणीवर पाहतो. म्हणजे त्याने पैठणीचाच कुर्ता घातलेला असतो. आणि त्याचवेळी कावेरी सुद्धा तिच्या पदरावरती जो मोर आहे तो मोर यशला दाखवते आणि कावेरी म्हणू लागते की यशने मुद्दामच हा कुर्ता घातलेला आहे. आणि तो तिच्याकडे पाहत असतो, ती त्याच्याकडे पाहत असते. हे सगळं दोघांचं सुरू असतं. त्याचबरोबर कावेरीच्या जवळ यश येतो आणि तिला बोलू लागतो की छान दिसते साडी आणि तुम्ही तर खरंच खूप छान दिसताय. अशा पद्धतीने त्यांच्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. आणि मग कावेरी आणि यश एकमेकांना बोलत असतात, एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत असतात. खरं तर ही गोष्ट खूप रिस्की असते कावेरी आणि यशसाठी, तरीही ती दोघं ही गोष्ट मनापासून करत असतात.
कारण त्यांच्या दोघांचं एकमेकांवरती तेवढंच प्रेम आहे, तेवढाच जीव आहे, म्हणून त्यांना ह्या गोष्टी करणं होत असतं. त्याचबरोबर इकडे यश तिथे असतात. म्हणते कावेरी. कावेरी मग माकडे येते, बोलू लागते. तेव्हा मात्र म्हणू लागते की कावेरी, मला तुला काही गोष्टी विचारायच्यात. म्हणजे उदयने ही पूजा करावी अशी माझी खूप इच्छा आहे, पण उदयची मानसिकता काय आहे हे तुझ्या लक्षात आलेलं आहे. मग आता उदयची समजूत कशी घालायची? कावेरी म्हणते की चालेल, मी बोलून येते यांच्याशी. असं म्हणत कावेरी आता उदयच्या रूममध्ये येते. पण कावेरी हुशार असते. कावेरी एकटी येत नाही, सोबत यशला आणते. कारण हा उदय काहीही करू शकतो ही गोष्ट आता कावेरीच्या लक्षात आलेली आहे. कारण सगळ्यांना जरी तिनं सांगितलं असलं, ती कावेरी म्हणजे उदयची बायकोच आहे. चिकूसाठी हा निर्णय तिला घ्यावा लागलेला आहे. ती चिकूची आई म्हणून आलेली आहे, ती उदयची बायको म्हणून तिथे आलेली नाही. आणि मग त्याच वेळी हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा यश तिथं म्हणतो की दादा. तेव्हा तो सांगू लागतो की माने असं सांगितलंय, माझी अशी इच्छा आहे की तू उत्तर पूजा करावीस, म्हणून माने तुला बोलवलेलं आहे. तेव्हा मात्र उदय म्हणत असतो की का, मी काय यायचंय, म्हणजे कशासाठी यायचंय, मी गरज काय मी येण्याची, हे उदयचं बोलणं सुरू असतं. तेव्हा कावेरी यश दोघंही तिथं असतात. दोघंही उदयला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु उदय मात्र ऐकायला तयार नसतो. उदयचं असं म्हणणं असतं की नाही, का मी येऊ, आणि मीच काय यायचं आहे, गरज काय आहे मी यायची, अशा पद्धतीने तो बोलत असतो, उद्धटपणे बोलत असतो. तेव्हा मात्र यांना दोघांनाही वाईट वाटत असतं. तेव्हा तो म्हणतो की जेव्हा मला या घराच्या बाहेर काढलं तेव्हा नाही विचार केला माझा, आणि आत्ता मला विचारायला आलाय, तू माझा भाऊ आहे ना, तू मला माझा भाऊ म्हणतोस ना, मग का आला नाहीस तेव्हा, सांग ना. तेव्हा का तुला वाटलं नाही की भावाची काळजी घ्यावी, तेव्हा का तुला वाटलेलं नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा बोलत असतो तेव्हा मात्र इकडे उदयला खरं तर जराही वाटलेलं नसतं की आपण ज्या पद्धतीने यशला ओरडत आहे, बोलत आहे, आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे उदय भयानक असा चिडलेला असतो, तो हायपर झालेला असतो, आणि त्या क्षणी त्याच्या हातात असलेली वस्तू तो फेकून मारतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र उदयने त्याच्या हातातली बॉटल फेकलेली असते. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे ती बाटली कावेरीला लागते. बिचाऱ्या कावेरीची काहीही चूक नसते, परंतु कावेरीला तिथे मार लागलेला असतो, तिचं डोकं फुटलेलं असतं. आणि त्याच वेळी उदय मात्र वेड्यासारखा वागत असतो. त्याला जराही वाटत नाही की आपण चुकीचं केलेलं आहे. इकडे आता पाहायला मिळतं ते म्हणजे की आता सगळी तयारी झालेली आहे आणि कावेरी स्टोअर रूममध्ये गेलेली असते. तेव्हा तिच्या पाठीमागून येते ती म्हणजे अमृता आणि कावेरीला ढकलते. कावेरीच्या डोक्याला ऑलरेडी मार लागलेला असतो. कावेरी बेशुद्ध होते आणि त्या क्षणी कावेरी तिथं बेशुद्ध पडते. त्यावेळेस एका बॉक्समध्ये तिला पॅक करते आणि म्हणते की आता कळेल हिला, आता हिचं पण विसर्जन होणार आहे. कारण मी हिला आधीच सांगितलं होतं माझ्यामध्ये नाही यायचं, जर माझ्यामध्ये आलं तर काय होईल. आता हिचं विसर्जन केलं जाणार आहे आणि तो त्रास हिलाच भोगावा लागणार आहे. यश मात्र इकडे कावेरीला शोधत असतो. कावेरी कुठं आहे, कावेरी कुठं आहे, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. परंतु कावेरी मात्र यशला सापडत नसते. म्हणून यश शोधाशोध करत आहे, कावेरीला शोधत आहे. परंतु कावेरीला फोन लावला तरीही कावेरीचा फोन लागत नाही. आता मात्र यशला प्रश्न पडलेला असतो की नक्की कावेरी कुठं गेली आहे. कावेरीच्या बाबतीत काही प्रॉब्लेम तर नसेल ना, कावेरी संकटात तर सापडली नसेल ना, असे अनेक प्रश्न यशला पडलेले असतात. आता यश कावेरीचा जीव कसा वाचवणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.